मॉर्निंग पेरेंट्स. काल एक छोटं बाळ ओपीडीला आल्यानंतर त्याच्या आईचं म्हणणं होतं की आमच्या बाळाच्या डोळ्याखाली 1 ते 2 लाईन्स नेहमी असतात, तर बाळामध्ये काही कमतरता आहे की हे नॉर्मल गोष्ट आहे. तर तुमच्या बाळाच्या डोळ्याखाली पण रेषा आहेत का? तर ह्याला असं म्हणतात डेन्नी मॉर्गन फोल्ड. डेन्नी मॉर्गन फोल्ड म्हणजे काय? बाळाच्या डोळ्याखाली 1 किंवा 2 रेषा असणं, याला डेन्नी मॉर्गन फोल्ड असे म्हणतात. तर हे कशामुळे येऊ शकते? बाळाला जर काही ॲलर्जी असेल किंवा बाळ सतत डोळे चोळत असेल किंवा तिथली स्किनला काही इश्यू असेल किंवा ड्राय सेन्सिटिव्ह स्किन असेल तर ही अशा रेषा दिसू शकतात. की नेहमी बाळाला जर समजा काही इचिंग होत असेल त्यामुळे बाळ नेहमी डोळा चोळत असेल तरी अशा लाईन्स दिसू शकतात. तर हा एक आजार नसून हे सिम्पटम्स आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? तर बाळासाठी आपल्याला ज्या मुलांना स्किन ॲलर्जी असेल किंवा नेहमी होणारा सर्दी असेल, अस्थमॅटिक कुणी असेल, ॲलर्जिक रायनायटिस असेल म्हणजे नेहमी होणारी सर्दी, ॲलर्जिक कफ असे जर काही प्रॉब्लेम असतील तर त्या बाळांमध्ये हा त्रास मोस्टली दिसून येतो. त्यासाठी ट्रीटमेंट घेणं काय गरजेचं आहे? तर योग्य वेळी तुम्ही तुमच्या पिडियाट्रिशियनला दाखवा. तसेच घरच्या घरी स्किन तुम्ही मॉइस्ट ठेवा. कंपल्सरी घरात कोणतं एखादं मॉइश्चर असेल तर ते तुम्ही त्याला अप्लाय करणं गरजेचं आहे. परंतु हे जर लाईन्स वाढत गेल्या तर मात्र तुम्हाला तुमच्या पिडियाट्रिशियनला दाखवणं आवश्यक आहे. धन्यवाद.